नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी मिलिंद शेजवळ, राज्य व्यवस्थेचा अभ्यासक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय हे एकदम शॉर्ट मध्ये आणि थोड्या वेळात तुम्हाला समजवण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. बघा, भारतामध्ये खूप सारे ज्वलंत विषय चालू आहेत आपल्या, आणि राज्यव्यवस्था हा विषय असा आहे की याच्यात दैनंदिन घडामोडी चालूच असतात. जसं की आता करंट चालू आहे, राष्ट्रपतींनी 14 मुद्दे विचारलेले आहेत आपल्या सुप्रीम कोर्टला, ते असेल. त्याच्यानंतर विविध असे मुद्दे चालूच असतात राज्यव्यवस्थेच्या या विषयाच्या अनुषंगाने. तसंच युनिफॉर्म सिव्हिल कोड हे महत्वाचं यामुळे मित्रांनो, आपली एक पॉलिटिकल पार्टी बीजेपी, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काही उद्दिष्ट त्यांनी ठरवलेले आहे. जसं की आर्टिकल 370 असेल, तेही आता रद्द झालंय. तसंच त्या बीजेपीच्या जाहीरनाम्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड हे सुद्धा मेन्शन आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय, तर सर्व नागरिकांसाठी समान कायदा. पण कोणता कायदा समान, तर नागरी कायदा. फौजदारी कायदे हे सर्व नागरिकांना ऑलरेडी सर्वांना समान आहे. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल 44 याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. डीपीएसपी मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर हे राज्यांचं कर्तव्य असेल की भारतातील सर्व नागरिकांना नागरी कायदा हा समान असेल. तर कायद्याचे दोन भाग पडतात मित्रांनो, एक असतो नागरी कायदा आणि दुसरा असतो फौजदारी कायदा. तर बघा मित्रांनो, कायद्याचे दोन भाग पडतात. एक सिव्हिल ऍक्ट ज्याला आपण नागरी कायदे म्हणतो, आणि सेकंड क्रिमिनल ऍक्ट ज्याला आपण फौजदारी कायदे म्हणतो. क्रिमिनल ऍक्ट जे फौजदारी कायदे भारतातील सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना समान लागू येते. परंतु सिव्हिल ऍक्ट ज्याला आपण नागरी कायदे म्हणतो, त्याच्यातले बऱ्यापैकी सर्व धर्मांना समान कायदे लागू आहे. परंतु आपला जो फॅमिली लॉ जो आहे तो धर्मानुसार, प्रत्येक धर्मानुसार चेंज होतो. तर आपण बघा, सिव्हिल ऍक्ट मध्ये आर्थिक खटले जे असतील, म्हणजे पैशाच्या रिलेटेड जे केसेस असतील, त्याच्यानंतर नुकसान भरपाईची जर केस असेल तर ती पण आपली सिव्हिल किंवा नागरी कायद्यामध्ये येते. त्याच्यानंतर जमीन वाटपाचा जो मुद्दा असेल, समजा वारस हक्काने जमीन कोणाला द्यायची, त्याच्यानंतर फॅमिली लॉ हा सुद्धा एक नागरी कायद्याचा प्रकार आहे. बघा, आपण याला सिव्हिल याला दिवाणी कायदे किंवा दिवाणी खटले असंही म्हणतो. चला, तर सगळ्यात वादाचा जो मुद्दा चालू आहे, तर तो चालू आहे सध्या धर्मानुसार बदल होतो कशामध्ये, फॅमिली लॉ मध्ये. फॅमिली लॉ मध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, हिंदू कोड बिल, या हिंदू कोड बिल मध्ये मेजर जर आपण बघितलं तर तलाक, विभक्त. विभक्त म्हणजे काय मित्रांनो, विना डायव्होर्स घेता वेगवेगळं राहणं, म्हणजे ते लग्न टिकण्याची भविष्यात आणखी शक्यता असू शकते. नंतर येतो तलाक ज्याला आपण डायव्होर्स म्हणतो. नेक्स्ट येतो पोटगी. पोटगी म्हणजे तलाक झाल्याच्या नंतर स्त्रीच्या उदरनिर्वाहासाठी जो पैसा दिला जातो दर महिन्याला, त्याला आपण पोटगी असं म्हणतो. नेक्स्ट येतं अल्पवयीन अपत्याचे पालकत्व. जसं की 18 वर्षाच्या आत जर एखाद्या कुटुंबाला समजा डिवोर्स घ्यायचा आहे आणि त्यांना 2 लेकरं आहे, एक बाळ 5 वर्षाचं आहे, दुसरं बाळ 15 वर्षाचं आहे, तर बाळ आईकडे राहील की वडिलाकडे राहील हे आपल्याला कोर्ट सांगेल. कोर्ट कोणत्या बेसिसवर सांगेल, कोर्ट एकदा बॅकग्राऊंड चेक करेल, फायनान्शियल कंडिशन चेक करेल. त्यानंतर एक त्याच्यामध्ये आणखी पण नियम असा आहे की बाळ जर लहान असेल तर ते आईकडे शक्यतो ठेवलं जातं. आणखी एक बाळ दत्तक घेणे हा सुद्धा फॅमिली लॉचा पार्ट येतो. आणखी संपत्तीचा हक्क. संपत्तीचा हक्क म्हणजे महिलांना माहेरच्या संपत्तीमध्ये पण वारसाने हक्क भेटतो, आणि लग्न झाल्याच्या नंतर सासरच्या संपत्तीमध्ये पण हक्क भेटतो. तर ह्या सर्व संपत्तीचा हक्क, दोन्ही संपत्तीच्या हक्काचा याच्यामध्ये
उल्लेख होतो. आता आपण जेव्हा हिंदू कोड बिल असं म्हणतो, तर हिंदू कोड बिल 4 धर्मांच्या लोकांना लागू होतं हा मित्रांनो. बघा, याच्यामध्ये हिंदू, बुद्धिस्ट, जैन आणि शीख ह्या 4 धर्मांचा अंतर्भाव आहे. जेव्हा आपण म्हणतो एखादी हिंदू कोड बिलची केस आली किंवा हिंदू कोड बिल कुणाला लागू होईल, तर हे 4ही धर्मांना हिंदू कोड बिल लागू होतं आपलं. आता राहिला विषय बाकीच्या धर्मांचा. बघा, ख्रिश्चनसाठी त्यांचे ख्रिश्चन पर्सनल लॉ आहे, हे वेगवेगळ्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळे नियम बनवले. पारसी लोक जे आहेत, पारसी त्यांच्यासाठी पण त्यांचे वैयक्तिक मॅरेज लॉ, पर्सनल लॉ, ॲलिमनी लॉ असे वेगवेगळे लॉ आहे. आणि वादाचा मुद्दा जो सध्या चालू आहे आता, तो म्हणजे मुस्लिम लॉच्या विषयी. तर मुस्लिम लॉ जो चालतो आपला, तर तो चालतो शरीयतनुसार चालतो. आपला मुस्लिम लॉ जो चालतो शरीयतनुसार चालतो. या शरीयतचे पण 4 टाईप आहे मित्रांनो. बघा, पहिला आहे कुराण, आपण म्हणतो कुराण शरीफ. ह्या कुराण मध्ये पण काही पाठ लिहिलेले कौटुंबिक नियमाचे, ज्याला आपण म्हणतो की कुराण मध्ये जे आदेश दिलेले ते डायरेक्टली मोहम्मद पैगंबराने दिलेले असं कन्सिडर केलं जातं मुस्लिम धर्मामध्ये. सेकंड येतं हदीस, थर्ड येतं कियास आणि 4 येतं इजमा. हे बाकीचे 3 जे प्रकार आहे, हदीस, कियास आणि इजमा, हे मोहम्मद पैगंबराच्या नंतर कालांतराने डेव्हलप होत गेले हे बाकीचे 3 प्रकार. आता ह्या शरीयतनुसार वादाचे मुद्दे काय आहेत ते आता तुम्हाला सांगतो किंवा समजून घ्या हे वादाचे मुद्दे. बघा, सगळ्यात पहिला वादाचा मुद्दा जो आता करंट चालू आहे तो म्हणजे 3 तलाक. 3 तलाकचा अर्थ असा होतो, जेव्हा एखादा मुस्लिम पुरुष 3 वेळेस तलाक 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 असं म्हणतो, तर त्याचा डायव्होर्स होऊन जातो जागेवरती. तो हा तलाक व्हॉट्सअपला जरी मेसेज केला त्याने 3 वेळेस तलाक तलाक तलाक, तरी पण त्याला तलाक भेटून जातो. किंवा एखादं पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मेन्शन केलं की मी आजपासून मी तलाक देते आणि तिथे 3 वेळेस तलाक तलाक लिहिलं तरी सुद्धा तलाक होतो. अशी एक केस झालेली जी आपल्याला पुढे येईलच इथे. दुसरा वादाचा जो मुद्दा आहे, एका मुस्लिम पुरुषाला 4 विवाह करण्याची परवानगी आहे शरीयतनुसार. त्या शरीयतमध्ये असं सांगितलेलं आहे, जर समाजामध्ये महिलांची संख्या जास्त असेल आणि पुरुषांची संख्या जर कमी असेल, तर स्त्रियांना सन्मानाची वागणूक भेटावी आणि त्यांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून एक पुरुष जास्त स्त्रियांसोबत लग्न करू शकतोय असं. तर ते मॅक्झिमम 4 विवाह करू शकतोय मुस्लिम पुरुष. हा पण एक वादाचा मुद्दा आहे. थर्ड वादाचा मुद्दा म्हणजे डायव्होर्स नंतर मुस्लिमांमध्ये पोटगी बद्दल क्लॅरिफिकेशन असं काहीच नाहीये की पोटगी किती दिली पाहिजे, सगळ्यात पहिले तर दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे, हाच सगळ्यात मोठा मुद्दा चालू होतो. मग किती दिली पाहिजे, काय दिली पाहिजे हे सुद्धा मेन्शन नाहीये. तर सध्या त्याच्यावरती पण कायदा बनवण्यासाठी संसद इच्छुक आहे किंवा संसद लवकरच कायदा करेल. आणि चौथा पॉइंट येतो निकाह हलाला. निकाह हलाला म्हणजे काय मित्रांनो, सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल, एक्स ह्या पुरुषाचं वाय या स्त्रीसोबत आधी लग्न झालं असेल, लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं काही कारणास्तव जमलं नसेल, त्यांचा तलाक झाला. त्यांचा तलाक झाल्याच्या नंतर एक्स आणि वाय ला परत जर एकत्र यायचं असेल, तर या वाय स्त्रीला एका झेड पर्सन सोबत म्हणजे थर्ड पर्सन सोबत लग्न करणं आहे. त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर शरीर संबंध झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीसोबत डिवोर्स घ्यावा लागतो त्या व्यक्तीपासून. म्हणजे त्या झेड व्यक्तीपासून डिवोर्स घेतल्याच्या नंतर मग परत हे एक्स आणि वाय पुन्हा एकत्र येऊ शकते. तर ही निकाह हलालाची पद्धत आहे, हिच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न किंवा शंका उपस्थित होत आहेत. तर हे सिंपल होते की वादाचे मुद्दे कोणते होते. म्हणजे असं नाहीये की मुस्लिम धर्मियांमध्ये धर्म सुधारणा करण्याच्या चळवळी झाल्या नाही किंवा काही सुप्रीम कोर्टने किंवा हायकोर्टने किंवा आपल्या पार्लमेंटने ऍक्शन घेतल्या नाही,
अशातली पण काही गोष्ट नाही मित्रांनो. आपल्या सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा संसदेने पण याच्या आधी प्रयत्न केलेले आहेत, परंतु असं म्हणू शकतो आपण की त्याला यश काही भेटलं नाही. याच्यात आपण जर बघितलं, महत्वाच्या जर केस बघितल्या, नरसू अप्पा माळी केस 1951 ची केस आहे मित्रांनो, मुंबईची केस आहे. हा नरसू अप्पा माळी यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि त्याचं लग्न ऑलरेडी झालं होतं. त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि परत एक लग्न केलं. मग ही केस गेली मुंबईच्या हायकोर्टमध्ये. मग मुंबईच्या हायकोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की मी तर मुस्लिम धर्म स्वीकारला आहे, मुस्लिम धर्म स्वीकारल्यामुळे मला 4 पत्न्या करण्याचा अधिकार भेटला. परंतु सुप्रीम कोर्टने त्याचं जे म्हणणं होतं ते डिनाय केलं, कॅन्सल केलं आणि त्याला शिक्षेसाठी पात्र धरलं हिंदू कोड बिलच्या ह्या कायद्यानुसार. कारण हायकोर्टचं म्हणणं झालं, जर तुम्ही लग्न झाल्याच्या नंतर असं जर धर्म जर बदलायला लागले तर मग तुम्ही काही करू शकता, किंवा ही पळवाट झाली, तुम्ही अशा पळवाटा काढू नाही शकत. हायकोर्टने, मुंबई हायकोर्टने नरसू अप्पाला शिक्षा सुनावली होती. मग ती ॲल्युमिनीची असेल, त्याच्यानंतर सेकंड लग्न केलं त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या शिक्षा होत्या त्या. सेकंड केस येते शहाबानो केस 1980 ची. ही ॲल्युमिनीसाठी केलेली केस होती. याच्यामध्ये म्हणजे ॲल्युमिनी किती द्यायची, काय द्यायची, तर ही एक केस प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर तिसरी केस येते नूर खातून केस 1997 ची. नूर खातून केस ही केस ह्या पॉइंटशी रिलेटेड होती मित्रांनो. बघा, डायव्होर्स झाल्याच्या नंतर अल्पवयीन अपत्य कुणाकडे राहील याच्या रिलेटेड नूर खातून केस होती 1997 ची. आणि जी आता लेटेस्ट आहे आपली शायरा बानो केस 2015 मध्ये. शायरा बानोची केस अशी मित्रांनो, शायरा बानोंना स्पीड पोस्ट, म्हणजे आपण जे पत्रव्यवहार जे करतो, स्पीड पोस्ट येतं आपल्याला, त्या स्पीड पोस्टने तलाक पाठवला होता त्यांच्या नवऱ्याने, की मी आजपासून तुझ्यापासून तलाक घेतोय, तलाक तलाक तलाक. तर हे होती मित्रांनो सिंपल मध्ये इन्फॉर्मेशन. मुळात जर युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आपण घ्यायला गेलो तर तो खूप व्यापक विषय, 3 घंटे आरामशीर लागते त्याला समजून घ्यायला. परंतु एक शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून सांगायचं होतं म्हणून हे एकदम स्पीड मध्ये तुम्हाला हे समजून सांगितलं. याच्या रिलेटेड आणखी पण मी लेक्चर्स मध्ये किंवा लाईव्ह सेशन्स मध्ये तुम्हाला मी नक्की चांगलं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. चलो, थँक्यू मित्रांनो. आणि ही शॉर्ट मधली इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि जे MPSC, UPSC किंवा इतर सरळ सेवा परीक्षाचे जे अभ्यास करतात त्यांना पण तुम्ही शेअर करा. चलो, थँक्यू.